नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळतो, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की आता आर्यन मंजूला भेटायला आलेला असतो. कारण आर्यनला असं वाटत असतं की चला आता सत्या नाही आहे तर मी सगळा चान्स घेऊ शकतो. आता मंजू मॅडमच्या जवळ जाऊन मी त्यांना दिलासा देऊ शकतो, त्यांचं मन जिंकू शकतो. कारण हीच तर संधी आहे ना, ह्या संधीची मी इतके दिवस झालं वाट बघत होतो. आता सत्या कायमचा निघून गेला आहे, तर आता लवकरात लवकर मला या संधीचं सोनं करायला हवं, असं म्हणून आर्यन मंजूच्या जवळ गेलेला असतो. आता मंजूला तर सत्याला भेटायला जायचं असतं. मंजूची खूप चिडचिड होत असते. तेवढ्यात तिला समोर सत्या दिसतो. आता मंजू नाटक करते रडायचं, जेणेकरून ती आर्यनला हाकलू शकेल. आर्यन तू जा बरं इथून निघून, मला एकटे राहायचं असं म्हणून तिने कसं बसं आर्यनला पाठवलेलं असतं. आपण पाहिलेलं आहे की सत्या आता मंजूला म्हणतो काय तुम्ही ओव्हर ॲक्टिंग करताय. त्यावेळेस मंजू म्हणते मी पोलीस आहे, ॲक्टर नाही, समजलं ना. आणि त्यावेळेस मंजू चिडते. आता दोघं जण बोलत असतात. तेवढ्यात मंजूला फोन येतो आणि सत्या ते सगळं बोलणं ऐकतो. आर्यनने फोन केलेला असतो. अनामत फोन असल्यामुळे कोणाचा फोन आहे हे काही कळत नाही. तिकडून समोरचा आर्यन लगेच बोलू लागतो. काय करणार, सत्या तुला कायमचं सोडून गेला, त्याचं आयुष्यच तेवढं होतं गं. आता मला तर तुला पण मारायची संधी, मला तुला मारायची पण सुपारी मिळाली होती, पण काय करणार, माझं तुझ्यावरती प्रेम आहे. जेव्हा तुला पहिल्यांदा गुंडांशी डिशूम डिशूम करताना पाहिलंच ना, तेव्हाच वाटलं तुझ्यासारखीच जोडीदार मला हवी आहे. तुझ्यासारखीच कशाला, तूच हवी आहेस मला जोडीदार म्हणून. आणि म्हणून मी तुला जिवंत ठेवलं, कारण तू माझी आहेस मंजू डार्लिंग, आय लव्ह यू, असं म्हणून आर्यन आता फोन कट करतो. इकडे सत्या आणि मंजू विचारात पडतात की नक्की आहे तरी कोण हा माणूस, ह्याला लवकरात लवकर शोधलं पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की आता मंजू वर्दी घालून तयार असते. आमरी आई मंजूला बघून त्यांना धक्काच बसतो. आई म्हणते काय चाललंय तुझं हे. तेव्हा मंजू म्हणते आई बाद झालं, मी अजून अशी रडत बसवू शकत नाही आहे, मला काही झालं तरी सत्याच्या मारेकऱ्यांना शोधावंच लागणार आहे. आणि म्हणूनच मी ठरवलं की मी वर्दी घालणार आहे. आणि मी अशी घरात मूळ रडत बसणारी मुलगी नाही आहे. मला वर्दीनं खूप काही शिकवले आणि मी त्या वर्दीचा मान ठेवणार आहे. आता मंजू वर्दी घालून पोलीस स्टेशनला तयार झालेली असते जाण्यासाठी. आज मंजूचा पहिलाच दिवस असतो. तर इकडे आर्यनने खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला आपल्याला बघायला मिळतो. सुर्व्यांच्या घरी जमिनीचा वाद सुरू असतो. 2 माणसं आलेले असतात. त्याच वेळेस आर्यन पैसे घेऊन त्या सावकाराला ती जमीन देऊन टाकतो. आणि मम्मीसाहेबसुद्धा आर्यनच्या होला हो म्हणतात. आता ते जे लोक असतात ज्यांची जमीन सावकाराने हडपलेली असते, त्या लोकांना मात्र पोलिसांकडे जाण्याशिवाय दुसरा मार्गच राहत नाही. ते दोघंही आता नवरा बायको मंजूकडे आलेले असतात. दोघंही रडत असतात, विनवण्या करत असतात की मॅडम काही करा, पण आमची जमीन आम्हाला परत मिळवून द्या. त्या लोकांनी पैसे घेऊन आमची जमीन हडपली हो, आम्हाला काही करून आमची जमीन परत मिळवून द्या, आम्हाला न्याय द्या, असं म्हणून ते रडू लागतात. तेवढ्यात वेश बदलून आलेला सत्या पोलीस स्टेशनमध्ये मंजूच्या समोर येतो. मंजूला कळतं की हा सत्य आहे. त्यावेळेस सत्या मंजूला सांगतो तुला कळतंय का की हे लोक कोणाबद्दल बोलत आहेत. हे लोक आर्यनबद्दल बोलतात. आर्यनने पैसे घेतलेत आणि ती जमीन त्या सावकाराच्या नावावरती केली. त्यावेळेस मंजू म्हणते म्हणजे, त्यावेळेस सत्या म्हणतो ह्यातून एकच उघड होतंय की हे सगळे काळे धंदे करण्यात आर्यन पटाईत आहे. आर्यन सर्वांच्या समोर असा दाखवतो की तो खूप साधा सज्जन आहे. तू बघितलंस, आता जर का मी मेलो हे कळाल्यानंतर आर्यनने आपल्या घरी यायची गरजच नव्हती ना. आर्यन तुला, आमरीला, आईला एकत्र भेटायला हवं होतं. तो तुझ्या खोलीतच का आला, तुला का भेटला तो, आणि तुझ्या इतका जवळ यायचा प्रयत्न का करत होता. त्यावेळेस मंजू म्हणते ना की काय म्हणायचं सत्या तुला, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का. तेव्हा सत्या म्हणतो अगं तसं नाही आहे, मी काय म्हणतोय हे कळतंय का. वाघमारे तुम्ही डोळे उघडून जरा नीट बघा काय चाललंय काय नाही, ह्याच्यावरती लक्ष ठेवा. तुम्ही पोलीस आहात, तुम्ही सतर्क राहायला हवं आहे. त्यावेळेस मंजू म्हणते तुम्हाला समजेल असं बोलशील का सत्या. त्यावेळेस सत्या म्हणतो की मला एक डाऊट आहे की इथून आर्यन तुमच्या इथून निघून गेला. मी आतमध्ये आलो आणि थोड्याच वेळास लगेचच फोन आला, हे तुम्हाला कळालं का. त्यावेळेस मंजू म्हणते हो. त्यावेळेस आर्यन म्हणतो याचाच अर्थ असा आहे, सत्या म्हणतो याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला फोन करणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो आर्यनच आहे. त्यावेळेस मंजू म्हणते काय काय बोलतो सत्या तू, तुला कळतंय का. आर्यन कसं काय असं करू शकतो. त्यावेळेस सत्या म्हणतो हो, आर्यनसारखा माणूस काहीही करू शकतो, तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. आणि म्हणूनच मी सांगतोय की आता आपल्याला आर्यनवरती डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागणार आहे. आता मंजू म्हणते तुझा पुढचा प्लॅन काय आहे ते सांग. सत्या मंजूला त्याचा पुढचा प्लॅन सांगू लागतो. आता आर्यन विरुद्धचे एक एक पुरावे गोळा करायचे. आर्यनने आतापर्यंत कोणाकोणाला फसवलं, कोणाकोणाच्या जमिनी लुबाडल्या, कसली वाईट कामं केली, ह्याचे सगळे धागेदोरे आपल्या हाती लागले हवेत. आपल्या हाती ते जर का पुरावे लागले तर मात्र आर्यनची काही खैर नाही आहे. आपण एकदा का आर्यनला जेलमध्ये टाकलं
की आर्यन पोपटासारखा सरळ होईल, पटापट बोलू लागेल, असं सत्य आता मंजूला म्हणत असतो. मंजू देखील तयार होते, कारण काही झालं तरी मंजूला तो माणूस कोण आहे जो मंजूच्या इतका प्रेमात वेडा झाला आहे आणि त्याने सत्याचा अपघात घडवून आणला हे तिला जाणून घ्यायचं आहे. आणि जर का तो माणूस आर्यनच असेल तर मात्र आर्यनची काही खैर नाही आहे, कारण मंजूने तसंही ठरवलेलंच आहे की जर का तो आर्यन असेल तर मी त्याला सोडणार नाही आहे. आत्तापर्यंत त्या आर्यनने फक्त आणि फक्त माझं चांगलं रूप पाहिलं होतं सत्या. जर का तो असेल ना हा सगळा करणारा तर मात्र मी त्याची चामडी लोळवून काढेन, असं आता मंजू म्हणत असते. आता मंजूला इतकं चिडलेलं बघून सत्या म्हणतो, मॅडम शांत व्हा, शांत व्हा. आपला फक्त हा अंदाज आहे, कदाचित आपला अंदाज खरा होऊ शकतो, पण आपण असं नाही विचार करू शकत ना की हे असं त्यानंच केलं असेल. कदाचित दुसराही व्यक्ती असू शकतो, पण मला 99% खात्री आहे की हे सगळं घडवून आणणारा माणूस आर्यनच आहे. आणि त्यासाठी आता पुढचे 8 दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पुढच्या 8 दिवसात आपल्याला आर्यनच्या प्रत्येक हालचालीवरती बारीक लक्ष ठेवायचं आहे आणि त्यामुळे आपण आता बघणार आहोत की आर्यन काय करतो काय नाही. जर का आर्यन आपल्या तावडीत सापडला तर मात्र त्याची खैर नाही आहे. आणि जर का आर्यन चांगला असेल, हे जे वागतोय ते खरंच त्याचं वागणं असेल तर मात्र आपल्याला आपला तपास आणखीन जोमाने वाढवावा लागेल, कारण तो माणूस दुसरा तिसरा कोणीतरी असेल. त्यावेळेस मंजू आता तयार होते आर्यनला पकडण्यासाठी, आर्यन विरुद्धचे पुरावे गोळा करण्यासाठी. आता तुम्हाला काय वाटतं, मंजू आणि सत्या ह्या दोघांनी हा जो प्लॅन केलेला आहे आर्यनला पकडण्याचा आणि त्याला त्याच्या चुकीची शिक्षा देण्याचा, हा सक्सेसफुल होणार का? त्याचबरोबर आर्यन विरुद्धचे सगळे पुरावे ह्यांच्या हाती लागणार का? आर्यन ज्या फोनवरून फोन करतो तो फोन असो किंवा बाकी इतर पुरावे, हे सगळं मंजू आणि सत्या कसे मिळवणार हे पाहणं अतिशय रोमांचक ठरणार आहे. त्यासाठी आता पुढचे 8 दिवस काय होतं आणि काय नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.